मी डॉक्टर तरुण जलोकाय, मी नेफ्रोलॉजिस्ट है, कंसल्टंट अँड हेड ऑफ डिपार्टमेंट इन मणिपाल हॉस्पिटल बाहेर. आज मी तुम्हाला एक किडनी ट्रान्सप्लांट संदर्भात थोडी माहिती देतो. काय जर कोणी माणसाची किडनी फेल झाली ते आधी तुम्ही हे डिटरमाइन करतात त्यांनी एक्यूट किडनी इंजरी आहे की क्रॉनिक किडनी डिजीज आहे. जर कोणी माणसाची क्रॉनिक किडनी डिजीजमुळे किडनी फेल झालेली आहे आणि फायनल स्टेज 5मध्ये आहे, ते काय काय पर्याय आहेत त्यांच्याकडे. साधारण मी माझ्या पेशंटला काय सांगतो त्यांच्याकडे 2 पर्याय आहे. एक पर्याय आहे डायलिसिस आणि दुसरी पर्याय आहे ट्रान्सप्लांट. डायलिसिस संदर्भात आपण कधी दुसऱ्या दिवशी आपण चर्चा करूया, पण ट्रान्सप्लांटची आज आपण चर्चा करू. डायलिसिसची अपेक्षा ट्रान्सप्लांट पद्धती चांगली आहे. तर तुमची प्रश्न काय होते की कशामुळे चांगली आहे, तर आपण 3 कारण सांगतो. नंबर 1, जे सर्वायवल आहे ते डायलिसिसची अपेक्षा डबल असते. जर डायलिसिसमध्ये कोणी माणसाची वयाप्रमाणे सर्वायवल 5 वर्षे, तर ट्रान्सप्लांटमध्ये कदाचित 8 ते 10 वर्ष. कोणी माणसाची 10 वर्षे तर कदाचित 15 ते 20 वर्ष. ते जास्ती दिवस जाऊ शकतात. ते एक फायदा आहे ट्रान्सप्लांटमध्ये. दुसरी काय, क्वालिटी ऑफ लाईफ. जर तुम्ही डायलिसिस पेशंट आहे, तुम्हाला हिमोडायलिसिस आहे ते 1 दिवसात करावं लागेल, पेरिटोनियल डायलिसिस दर दिवशी करावं लागेल, तर तुम्ही ब्लॉक होते. तुमची रोजची जे कार्यक्रम आहे, जॉब आहे, स्टुडंटची शिक्षण आहे, हे सगळ्यामध्ये इंटरप्शन्स येतात. पण ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुम्ही नॉर्मल माणसासारखे जगू शकता. फक्त तुम्हाला गोळी घ्यायला लागेल. त्याच्यानंतर काय, तुम्ही जॉबवर जाऊ शकता, शाळेमध्ये जाऊ शकता, कामावरती जाऊ शकता, सगळं करू शकता ॲज नॉर्मल एज एनी नॉर्मल पर्सन. ते हे दुसरी कारण ट्रान्सप्लांट पद्धती चांगली आहे. आणि तिसरी पद्धती तुम्हाला एक सांगतो, लोकांनी असा विचार असते की ट्रान्सप्लांट खूप महाग आहे. पण तुम्हाला मी सांगतो, एक वेळ जास्ती पैसे लागते नक्की, कारण 2 मोठे ऑपरेशन असते, मोठे गोळी असते, औषधं असते. पण जर एक माणसाची आज डायलिसिस सुरू केली आणि दुसरी माणसाची आज ट्रान्सप्लांट सुरू केली, 2 वर्षानंतर काय दोघांची खर्च एकच होतो. आणि त्याच्यानंतर काय 2 वर्षानंतर काय डायलिसिसची पैसे तसं येईल, पण ट्रान्सप्लांटची खर्च औषधाची फार कमी आहे, म्हणजे डायलिसिसपेक्षा अर्धी आहे. तर लॉंग रनमध्ये ट्रान्सप्लांट चीपर पण आहे. त्या 3 कारणवर सर्वायवल म्हणजे वय, क्वालिटी ऑफ लाईफ आणि फायनान्शियल, ह्या तिन्हीमुळे ट्रान्सप्लांटची पद्धती ती चांगली आहे. आणि ट्रान्सप्लांटची थोडी माहिती अजून देतो मी की काय लागते ट्रान्सप्लांटमध्ये. नंबर 1, तुमची मेडिकल फिटनेस पाहिजे. जर कोणी माणसाला म्हणजे किडनी फेल आहे, त्यांच्याबरोबर अशी आजार आहे की ट्रान्सप्लांटची ऑपरेशन करता येणार नाही, जसं उदाहरण हार्टची मोठी प्रॉब्लेम आहे, तर ते बरं केल्याशिवाय आपण ट्रान्सप्लांट नाही करू शकतो. किंवा एकाच पेशंटला आपण पाहिलं आहे की कॅन्सर पण आहे त्यांनी आणि कॅन्सरची ट्रीटमेंट पॉसिबल नाही, तर असा माणसाची आपण ट्रान्सप्लांट करू शकत नाही. तर मेडिकल फिटनेस आधी पाहिजे. जर मेडिकली फिट आहे तर ट्रान्सप्लांट करू शकतात. नंबर 1. नंबर 2 काय पाहिजे, आपला एक किडनी डोनर पाहिजे. त्या ॲज पर व्होटा रूल आपला किडनी डोनर कोण असू शकतात, ते फॅमिलीमध्ये असू शकतात. आई वडील असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात, नवरा बायको असू शकतात, बाळ सन डॉटर असू शकतात, आणि आता आजी आजोबा पण लहान मुला मुलींसाठी देऊ शकतात. हे सगळं डोनर पॉसिबल आहे. त्यासाठी आपल्याला भरपूर टेस्ट लागते. टेस्ट कशासाठी लागते, बाबा डोनर फिट आहे की नाही. कारण असं नको की ट्रान्सप्लांट केलं तर डोनरला काही त्रास होणार आहे. असं 99.9% कधी काही डोनरला त्रास होत नाही, कारण आपण आधी भरपूर टेस्ट करतो. हे एन्श्युअर करतो, हे नक्की करतो की बाबा तिच्या फ्युचरमध्ये पण काही त्रास नाही होणार आहे. त्याचा डोनर आपण चूज करतो आणि त्याच्यानंतर टेस्ट केल्यानंतर आपण मॅचिंग वगैरे करून ट्रान्सप्लांटची फॉर्मॅलिटीज केल्यानंतर ट्रान्सप्लांट करतो. तर आजची व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं की बाबा, एक, जर कोणी माणसाची किडनी फेल झाली तर घाबरू नको, आपल्याकडे पर्याय आहे डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट. दुसऱ्या दिवशी मी डायलिसिस संदर्भात तुम्हाला सांगू काय काय पर्याय. डायलिसिसमध्ये पण भरपूर पर्याय आहे, ते आपण नंतर चर्चा करू. पण फोकस आजची होती ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांट आरामात करू शकता. त्यासाठी मेडिकल फिटनेस पाहिजे, एक डोनर पाहिजे, रक्कम पाहिजे ऑब्व्हियसली, आणि त्याच्यानंतर ते नॉर्मल लाईफ लीड करू शकता. नमस्कार.